नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहता TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला लोकसभेचा महासंग्राम त्या संदर्भातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड चर्चा। महाविकास आघाडीच्या सातारा आणि सांगलीच्या जागेवरून कराडमध्ये खलबत। दोघांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाल्याची माहिती। महाराष्ट्रात काँग्रेसला एकेकाळी महत्त्व होतं, आता कोणी विचारतही नाही। अशोक चव्हाणांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर निशाणा। नाशिकमध्ये 3 आमदार 70 नगरसेवक भाजपचे। नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला। नाशिकच्या जागेवरून कोणतीही स्पष्टता आलेली नसतानाच गिरीश महाजनांचं वक्तव्य। आमदार हे बीजेपीचे या ठिकाणी आहेत। इथे महापालिकेमध्ये जवळपास 68 नगरसेवक जे आहेत हे भाजपचे आहेत। हा भाजपचाच बालेकिल्ला आहे आणि म्हणून रास्त आहे, साहजिक आहे की त्यांनाही वाटतं की आपलं सगळे इथे पदाधिकारी असताना ही जागा आम्हाला मिळायला पाहिजे। तर महाजन संकटमोचक शेपटीला आग लावून लंका जाळणार नाहीत। महायुती कायमस्वरूपी टिकेल यासाठी प्रयत्न करावा। नाशिकवरून संजय शिरसाट यांचा टोला। महाजन हा संकटमोचन आहे, तो शेपटीला मला नाही वाटत की पुन्हा काहीतरी चिंदी लावून लंका जाळायच्या भानगडीत पडेल। हे रामराज्य चांगलं चालू द्या। रामराज्यासाठी पुन्हा तुम्ही असं काही उद्योग करू नका। विधानसभेत आमच्या समोर भाजपनं बंडखोर उमेदवार उभे केले। मागच्या चुकांची भाजपाकडून पुनरावृत्ती होऊ नये, गुलाबराव पाटलांचा भाजप नेत्यांना इशारा। तर मागच्या काळात भाजपनं कुठेही बंडखोर उभे केले नाहीत आणि उभे बंडखोर हे उभे राहत असतील तर आपण आवरू शकत नाही, पण यावेळी कुठेही बंडखोरी होणार नाही याची काळजी घेतली जाईल, गिरीश महाजनांचं विधान। फडणवीसांनी मणिपूर लडाखमध्ये जावं, सर्व खर्च मी करतो। फडणवीसांनी मणिपूर फाईल्स चित्रपट काढावा। सावरकर चित्रपटावरून राहुल गांधींना लगावलेल्या टोल्यावर उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना हे उत्तर। फडणवीसांनी लडाखमध्ये जावं, त्याच्यानंतर दार्जिलिंगमध्ये तो नीरज झिंबा म्हणून आहे, त्यांना दिलेली वचनं कशी मोडली, त्यांना जाऊन भेटावं। अरुणाचलमध्ये जाऊन यावं। देवेंद्र फडणवीसांचा जाण्या येण्याचा राहण्याचा खर्च मी करायला तयार आहे। एखादा प्रोड्युसर घेऊन त्यांनी मणिपूर फाईल्स हा पिक्चर काढावा। 100 कोटी वसुली फाईल्सची चित्रपटाची स्क्रिप्ट तयार। खिचडी फाईल्स, कोविड बॅग फाईल्स असे अनेक चित्रपट काढता येतील। चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। तर ठाकरेंचा पेट्रोल खर्च मी करतो, त्यांनी मालवणी भागात जाऊन तिथल्या जनतेच्या अन्यायाविरोधात आवाज उठवावा, आशिष शेलार यांचं उत्तर। मोदी आणि सावरकरांवर काढलेले चित्रपट फ्लॉप झाले, मात्र गांधींवर काढलेला लगे रहो मुन्ना भाई हा चित्रपट हिट ठरला। फडणवीसांनी टिंगल टवाळ्या करणं बंद करावं, नाना पटोलेंनी दिलाय सल्ला। तर फडणवीसांनी थिएटरचे पैसे टँकरसाठी द्यावे, सुप्रिया सुळेंचा टोला। की मोदींवर पिक्चर काढला तो फ्लॉप झाला, सावरकरवर पिक्चर काढला तो फ्लॉप झाला, पण गांधीजीवर पिक्चर निघाला होता मुन्नाभाई MBBS, तो सुपर डुपर झाला होता।